शेतकऱ्यांना दिवाळी आधीच मदत करणार असल्याचं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी झी24 तासला माहिती दिली। कृषी महसूल विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये असं भरणे यांनी आवाहन केले। सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली। दरम्यान शेतकऱ्यांना आता दिवाळी आधीच मदत करणार अशी माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी झी24 तासला दिली। कृषी आणि महसूल विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये असं भरणेंनी आवाहन केलं। दरम्यान दत्ता भरणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सीमा आढियन। मराठवाड्यामध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बळीराजा सध्या अडचणीत सापडला, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष कृषी विभागाकडे आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थिती सध्याची काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कृषी मंत्री दत्तामामा भरणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। 70 लाख एकर जे पीकाचं नुकसान झाले त्यापैकी ह्या महिन्याचा जर विचार केला तर साधारणतः 31 लाख एकर क्षेत्र पिकाचं नुकसान हे ह्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेले। तर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू शकतो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। ह्या निसर्गाच्या संकटामध्ये शेवटी आपल्या सगळ्यांना धीर हा धरावाच लागेल। सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्या मंडळींचं लक्ष या संपूर्ण परिस्थितीवरती आहे। या सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी ज्या ठिकाणी ही अतिवृष्टी असेल त्या ठिकाणी दौरा करून त्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी तिथे त्यांनी दौरे करावेत। त्याप्रमाणे सर्व पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे दौरे करतायत आणि आपल्या माध्यमातून मी एवढंच शेतकरी बांधवांना सांगतो की कृषी विभाग आणि महसूल विभाग हे दोन्ही विभागाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तिथं पंचनामा करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे आणि अजूनही पंचनाम्याचं काम सुरू आहे। मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो की काही ठिकाणी आपण मदत पण द्यायला सुरुवात, काय जे पंचनामे जे पूर्ण अहवाल आमच्या शासनाकडे त्यांना आपण मदत पण दिलेली आहे, पण अजूनही काही ठिकाणची जे मदत राहिलेली साधारणतः पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर दिवाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना मदत ही दिली जाईल। मदती संदर्भात काय नक्की मोठा निर्णय सरकारच्या वतीनं घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह सीमा आडे, झी24 तास, मुंबई।